आई, बाबा, दादा, वहिनी. अगं काय काय झालं? हो ना, काय झालं काय ग? सांगते सांगते पण आधी सगळ्यांना बाहेर तर येऊ दे. अरे काय अगं, झालं? झालं काय सांगशील की नाही? जानू कुठे आहे? जानू कुठे गेली? कुठे म्हणजे तुझ्या बरोबर होती ना? हो, माझ्याच बरोबर होती, पण मी तिला रिक्षात बसवलं, पुढे पाठवलं होतं मी तिला. माझ्या लक्षात आलं की आता पेढे घेऊन जायला पाहिजेत, म्हणून पेढे घेऊन आले मी. काय? रिक्षा अजून आली कशी नाही ती? मला काही कळत नाहीये. इंटरव्ह्यू संपल्यावर आम्ही दोघींनी एकत्र चहा प्यायला, मग तिथे नेमकं सिद्धिराज मला भेटायला आले. मग मला जानूला पुढे पाठवायला लागलं, म्हणून मी तिला रिक्षात बसवून दिलं, पत्ता सांगितला, तर मला वाटलं ती माझ्या आधी इवाना पोहोचली असेल इथे. अगं भावना, काय ग तू? तुला जानू बरोबर पाठवलं कशाला होतं? तिला एकटीला सोडून द्यायला का? अगं तू तिला घरी का नाही घेऊन आलीस? अरे देवा, मुळात आता तिला काय आठवते काय नाही हेच आपल्याला माहिती नाही. तिला जर घरचा पत्ता नीट आठवला नाही तर? अरे देवा, म्हणजे ही मुलगी परत हरवली की काय? अरे काय एक एक ड्रामा चालू असतो या घरात. संतोष, काय बोलतोस तू? कळतंय का तुला? अरे तुझी बहीण सापडत नाही असं कसं बोलू शकतोस? तुम्ही मला काय ओरडताय? माझी काय चूक आहे? हिच्या बरोबर गेली होती, हिला सांगा. अहो काय बोलताय? वेळ काय काळ काय काय बोलताय? आई बाबांची अवस्था बघा जरा. आई तुम्ही शांत व्हा, मी जानूला फोन करून बघते. पटकन कर. अगं लागतोय का? आई फोन लागलाय पण फोन उचलतच नाहीये ती. अरे बाप, अरे देवा, उचलत नाहीये. हो आता कुठे गेली असेल ही पोर? भावना, शी, सगळं माझाच मूर्खपण आहे. मी उगाच जानूला पुढे पाठवलं. सिद्धिराज भेटायला आले म्हणून मला तसं करावं लागलं. मी उगाच भेटले सिद्धिराजना. आता काय झालं असेल? कुठे गेली असेल जानू? नाही सापडली तर? भावना भावना अगं काही काळजी करू नको, येईल ती परत. ती काय आता लहान मुलगी आहे का? येईल ती परत. हा, पण आता तिची जी काही अवस्था आहे तिला लहान बाळासारखंच आपल्याला वागवावं लागणार आहे ना. कुठे गेली असेल पोर आता? अहो कशी सापडेल आपल्याला? काय कळत नाही ग. तुम्ही जरा कोपऱ्यापर्यंत बघता का? चुकून तिला घर कळलं नाही, तुम्ही दिसलात तर येईल तरी तुमच्या बरोबर. ठीक आहे. आणि तू उभी काय? फोन लाव ना. भावना, हा तू दाराला पलिता लाव, येईल मग पोर माझी. हो, लगेच लावते. देवा कृपा कर रे. असं वाटलं होतं काळाने माझ्या पोरीला माझ्यापासून दूर केलं, पण तुझी कृपा झाली आणि ती परत आली. पण जर तिला परत आणलंयस मग हा असा दिवस का दाखवतोयस? कुठे आहे माझी पोर? तिची तब्येत बरी नाहीये, तिला काही आठवत नाहीये. कशी पोहोचणार ती घरी? पूर्वी कधी तिची काळजी वाटली नाही. कुठेही एकटी गेली तरी अशी भीती नाही वाटायची देवा. पण आता जर तिला तिचं घरच आठवलं नाही तर ती कशी येणार परत? देवा आता कुठलंही विघ्न नको, काही कर, पण माझ्या पोरीला सुखरूप घरी परत आण. जानू प्लीज लवकर घरी ये. सॉरी मी तुला एकटीला सोडून गेले, पण मी इथून पुढे तुला एकटीला कधीच नाही सोडणार. आधी लवकर ये तू घरी. लक्ष्मी, मी निघतो ग. ऐक ना, ऐक ना, प्लीज 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 प्लीज, नको 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 प्लीज. लक्ष्मी, आली जा. जा. आता का नको? अगं तोंड बंद ठेव आणि चल घरात. ये तू जसं आम्ही ते जानू, अगं हे काय काय चाललंय काय तुझं?
आणि तू याला असं खेचत घेऊन का आलीस? आई, बाबा, हा मुलगा आपल्या भावनाताईच्या मागे लागलाय. हे बघा गप्प बस. गेले काही दिवसांपासून बघतेय मी, हा सतत तिच्या मागे मागे करतोय, तिचा पिच्छाच सोडत नाहीये. परवा रात्री हा चोरासारखा लपून आपल्या घरात घुसला आणि आमच्या खोलीच्या खिडकी बाहेर येऊन भावनाताईशी बोलायचा प्रयत्न करत होता. त्यानंतर 2-3 वेळा मी याला आपल्या घराबाहेर सुद्धा घुटमळताना बघितलंय. तेव्हाही याला ताईशीच बोलायचं होतं. ती बिचारी म्हणत होती की प्लीज माझ्याशी बोलू नका, इथून जा. पण नाही, पण हा तिची पाठच सोडत नाहीये. बाबा, हा धुळवडीच्या दिवशी सुद्धा आपल्या घरात घुसला होता, चेहऱ्याला रंग फासून. आणि आज माहितीये काय केलं याने? आज तर हद्दच पार केली. आम्ही इंटरव्ह्यूला जात होतो तेव्हा आमच्या रिक्षाच्या पॅरलल गाडी चालवत होता हा. त्यानंतर चहाच्या टपरीवर येऊन सुद्धा याने भावनाताईला छेडायचा प्रयत्न केला. हॅलो, एक्सक्यूज मी. काय, बिचारी साधी बोळी आहे म्हणून फावतंय याचं. अतिशय मवाली लफंगा मुलगा आहे हा. ऐक ना, मी तुला खरं खरं सांगू का? मला खरंच असं वाटतं की जान्हवीने आपल्या रंगे हात पकडावं, तिने माझी डायरेक्ट कॉलर पकडावी, मी फरफटत घरी न्यावं, काका काकूंसमोर उभं करावं आणि सांगावं की या मुलाचं भावनाताईवर प्रेम. अरे बाबा, हसतोयस तू? गप्प बस. नाही आई, बाबा, मी काय म्हणते, तुम्ही बोला ना याला काहीतरी. आई अगं, ह्याच्यात 2 कान खाली लाव. अरे बाबा, तुम्ही तरी काहीतरी बोला. ह्याने तुमच्या मुलीची छेड काढलीये. तुम्ही असे शांत कसे काय उभे राहू शकता? संतोष दादा, तू हसतोयस? अरे तू तरी काहीतरी बोल. आई, आई, मला ना तुझ्याकडून ही अपेक्षा नाहीये. तू बोल ना त्याला काहीतरी ऍक्शन घे. का म्हणून भावनाताईने ह्याचा त्रास सहन करायचा? नाही, बरोबर आहे तुझा. पण तुला सांगू का, चेहऱ्याने फार निरागस दिसतोय का हा मुलगा, नाही का हो? हा, हो. म्हणजे जानू, याच्याकडे बघून असं वाटत नाही की हा म्हणजे असं काहीतरी करेल. सगळं मुलीला छेडेल वगैरे असं वाटत नाही. कमाल आहे, तुमची खरंच कमाल आहे. म्हणजे मी जे काही माझ्या डोळ्यांनी बघितले ते खोटं वाटतंय का तुम्हाला? आई, तू बोल ह्याला काहीतरी, नाहीतर मी. अगं बाई, अहो, आपण याला ओळखलं कसं नाही? ए बाळा, तू आमच्या सिंचनाचा भाऊ आहेस ना? हो, सिंचनाचा भाऊ. अगं पण मग हे मला कसं माहित असणार? मी नाही बघितलंय याला कधी. अगं कधी आलेलाच नाही, नाही का? हो, आता नमस्कार. अरे, बाळा, सांगितलं का नाही आपल्या जान्हवीला की तू सिंचनाचा भाऊ आहे? सुपर काकू, काकू ते राहून गेलो होते बोलायला, वेळच नाही मिळाला. काय रे तू पण. अरे अगं, जान्हवी हा आपल्या सिंचनाचा छोटा भाऊ आहे. सिंचनाचा भाऊ सख्खा. आई, असेल हा सिंचना वहिनीचा भाऊ, पण म्हणून हा जे काही वागलाय ना ते योग्य नाहीये. ह्याच्यामुळे जर का भावनाताईला त्रास होत असेल तर का ताईने ते सहन करावं? नाही आई बाबा, तुम्ही याला असं सोडू शकत नाही. याला योग्य ती शिक्षा मिळायलाच हवी. अगदी. ऐका ना, मी काय भावनाला त्रास वगैरे देत नव्हतो. जानू बघ, ते म्हणतायत ना, म्हणजे त्याला त्रास द्यायचा नव्हता, चुकून झालं ना, चुकून ना, सॉरी म्हणून टाका. खरं सांगू का तुम्हाला, तर माझं भावनावर खूप प्रेम आहे. काय? खरंच मनापासून प्रेम. आणि मला भावनाशी लग्न करायचं.